शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. झाडावर लगडलेली हिरवी, लाल आणि केशरी सफरचंद म्हटली की आपल्याला हिमाचल प्रदेश, काश्मीर आठवते. परंतु हेच दृश्य आता महाराष्ट्रातही दिसतंय. जळगाव जिल्ह्यातील 43 ते 45 डिग्री तापमान असणाऱ्या केळीपट्ट्यात कोचूर या गावातील जगन्नाथ पाटील यांच्या शेतकरी कुटुंबाने जिद्दीने आपल्या शेतामध्ये 1.5 एकरावर सफरचंदाची बाग फुलवली आहे. पाटील कुटुंबीय नेहमीच आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. केळीसोबतच त्यांनी टरबूज, पांढरा कांदा, पेरू आणि सफरचंदाची यशस्वी लागवड केली आहे. अक्षय तृतीयेला सफरचंदाच्या या पहिल्या बहाराचं नैवेद्य देवाला दाखवून त्यांनी फळ छाटणी केली असून यावर्षी दर्जेदार गोड चवीची कोचूर सफरचंद बाजारपेठेत पाठवता येतील असा विश्वास या शेतकरी कुटुंबाने व्यक्त केलाय. जळगावातील कोचूर या ठिकाणीच सुमारे 150 वर्षांपूर्वी केळीच्या उत्पादनाची प्रथम सुरुवात झाली असं जाणकारांकडूनही सांगितलं जातं. पाटील कुटुंबातील BSc ॲग्री झालेल्या युवा पिढीने सफरचंद लागवडीची कल्पना मांडली. त्यांनी हिमाचल प्रदेशातील हरिवंश शर्मा यांच्या नर्सरीला भेट देऊन सफरचंदाची HR99 या जातीची 365 रोपे आणली आणि आपल्या घरामागील शेतातच 32 गुंठ्यात म्हणजे सुमारे 1.5 एकर क्षेत्रात सफरचंदाची लागवड केली. विशेष म्हणजे 25 ते 30 डिग्री सेल्सिअसमध्ये होणाऱ्या या सफरचंदाला तब्बल 45 डिग्री या तापमानात टिकवण्यासाठी सफरचंदाची एक वेगळी जात हरिवंश शर्मा यांनी विकसित करून दिल्याची माहिती पाटील कुटुंबियांनी दिली. डिसेंबर 2022 मध्ये लागवड झालेल्या या सफरचंदाच्या झाडांचे वय सध्या 16 ते 17 महिने इतकं आहे. मात्र पहिल्याच वर्षी या झाडांना मोठ्या प्रमाणात फुलंही आली असून झाडं 7 ते 8 फुटांपर्यंत वाढली आहेत. काही झाडांना लाल चुटक हिरवी, केशरी दिसणारी सफरचंदही आली आहेत. या सफरचंदाची चवही अगदी हिमाचल प्रदेशमधील सफरचंदांसारखी सुमधुर अशी आहे. या सर्वच सफरचंदाच्या झाडांना कुठलेही रासायनिक खत न वापरता जीवामृत आणि सेंद्रिय खतांवर याची देखभाल केली जात असल्याची माहिती पाटील कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे. शेतीच करायची असं मनामध्ये होतं. त्यासाठी शिक्षणही शेतीतलंच घेतलं. BSc ॲग्रिकल्चर करायचं हे आधीपासूनच ठरलेलं होतं की आपल्याला पुढे जाऊन शेती करायची, नवीन नवीन प्रयोग करायचे आहे. शेतीमधनं कसं उत्पन्न काढायचं हे नवीन नवीन आपल्याला पद्धती किंवा नॉलेज भेटेल असं काही शिक्षण घ्यायचं. तर मी BSc ॲग्रीकडे वळलो. BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर नवीन नवीन प्रयोग केले. जसं आपण की सफरचंद झाले, पेरू झाले, टरबूज झाले, असे नवीन नवीन प्रयोग गेलो मी. म्हणून आम्ही सफरचंदाच्या शेतीकडे वळलो आणि भविष्यामध्ये त्याचं आपल्याला जे काही ॲव्हरेज येईल, उत्पादन येईल, याच्या अपेक्षा ठेवूनच आम्ही त्याच्याकडे वळलो की काहीतरी आपल्या केळीपेक्षा थोडंसं सरस किंवा चांगल्या माध्यमातून याचं मार्केटिंग जिल्ह्यात आपल्या किंवा परिसरात करता यावं आणि होईल असा आमचा अंदाज आहे. कारण आपल्याकडे येणारे जे सफरचंद आहे बाहेरून, श्रीनगर त्याच्यानंतर हिमाचल म्हणून, तर त्यापेक्षा बाजारपेठ आपल्याला जवळची राहील आणि 2 पैसे चांगले भेटतील केळीपेक्षा, हा आमचा उद्देश. तसं बघितलं गेलं तर वडिलांपासून, पूर्वजांपासून आपल्याकडे केळी हे उत्पन्न घेतलं जात आहे. आमचे पणजोबा, आजोबा, वडील आमचे हे पूर्वीपासून केळीच घेत आलेले आहे. आणि आता आपण बघू शकतो केळीच्या भावांमुळे आणि हे चक्रीवादळ येत असता, नैसर्गिक मार असतो, त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला नवीन पर्याय म्हणून शोधण्यासाठी आम्ही सफरचंदाकडे ओढलो. तसं बघितलं गेलं तर सफरचंद हे आपल्याकडे येणारं पीक नाही आहे. तरी आम्ही सर्च केलं गुगलवरती आणि बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती आम्ही सर्च केलं. तर तिथे आम्हाला कळलं असं की आपण सफरचंद उत्पन्न घेऊ शकतो. किमान 42-43 सेल्सिअस पर्यंतही आपण घेऊ शकतो. तरी आम्ही हे जे सफरचंदाचे रोपं आहे हे आम्ही हरिवंश शर्मा इथून बोलवले, हिमाचलवरनं. आणि याच्यामध्ये तशी सफरचंद लागवड ही करायची माझ्या मनामध्ये एक प्रेरणा जागली. त्यावर मी माझ्या वडिलांसोबत विचार विमर्श केला की आपण हे करायचं का, आपल्याला काही खेडीमध्ये आता एवढा आतापर्यंत एवढं मार पडताय, तर आपण काही नवीन प्रयोग करायचा का. तर माझ्या वडिलांनी, उज्ज्वल पाटील असो, संदीप पाटील, आमचे बाबा आणि माझा चुलत भाऊ पियुष, आम्ही दोघं BSc ॲग्री करतोय. तर आम्ही आमचे विचार जुळले
असं ठरवलं की आपण काहीतरी नवीन प्रयोग केला पाहिजे. तर आम्ही सफरचंदाकडे वळलो. तरी आम्ही सफरचंदाची लागवड तरी 22 डिसेंबर 2022 केली. तरी आता हे जे रोपं हे तरी 1.5 वर्षाचे रोपं झालेले आहे आतापर्यंत. यामध्ये आम्ही आंतरपीक म्हणून पहिल्याच वर्षी आम्ही टरबुजांचं पीक घेतलं होतं. साधारणतः ते 3 महिन्याचं असतं. वेलवर्गीय असतं, त्याच्यामुळे ते जमीनवरतीच असतं. त्याचा काही झाडांना प्रादुर्भाव नसतो, काही त्याचा दुष्परिणाम नाही होत झाडांवरती. पहिलं पीक ते झालं आणि नंतर आम्ही याच्यामध्ये पांढरा कांदा उत्पन्न घेतलं. पांढरा कांद्याचं उत्पन्न जैनचं असतं ते पांढरा कांदा. आणि आता आमचं तिसरं उत्पन्न म्हणून आम्ही आमच्या याच्यामध्ये पेरूचे तैवान पिंक म्हणून हे व्हरायटी आहे. हे पाटील बायोटेक आम्ही पुण्यावरनं बोलवली आहे. तर आता हे आमचं तिसरं उत्पन्न याच्यामध्ये निघत आहे.